तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण कॅन्डल स्टिक बघणार आहोत. कॅन्डल स्टिक म्हणजे काय, तर एखाद्या शेअरच्या प्राइसची मुवमेंट दाखवण्याची पद्धत म्हणजे कॅन्डल स्टिक आहे. शेअर्सला असणारा डिमांड आणि सप्लाय यामुळे शेअरची प्राइस सतत खाली किंवा वरती होत असते, हे आपल्याला कॅन्डल्स वरून समजतं. चार्ट बघून आपण शेअरच्या पुढील डायरेक्शनचा अंदाज लावू शकतो. म्हणजे काय, तर आपल्याला कॅन्डल्स बघितल्यावर समजतं मार्केट खाली जाईल किंवा वरती जाईल. हे चार्ट आपण ट्रेडिंग व्ह्यू मध्ये एकदम मोफत बघू शकतो. तर त्यामध्ये टाइम फ्रेम असते, 1 मिनिट असेल, 1 दिवस असेल, 1 आठवडा किंवा 1 महिना. आपण कोणत्याही टाइम फ्रेम मध्ये चार्ट बघू शकतो. तर एखादा शेअर कितीला ओपन झाला, कितीपर्यंत वर म्हणजे हाय वरती गेला, कितीपर्यंत खाली म्हणजे लो वरती गेला आणि कितीला क्लोज झाला, हे 4 डेटा पॉइंट आपल्याला कॅन्डलस्टिक वरून समजतात. तर आता आपण 1 दिवसाचा विचार करूयात. एचडीएफसी बँकची 1 डे ची कॅन्डल आहे. तर या कॅन्डलचा लो कुठे, हाय कुठे, ओपन कुठे झाले आणि क्लोज कुठे झाले हे आपण बघत आहोत. तर कॅन्डलची ओपनिंग ही आपली 1716 ला झालेली आहे. तर आपण इथं मार्क करून घेऊयात. तिथं ओपन लिहून घेऊ म्हणजे आपल्याला समजायला सोपं होईल. ही कॅन्डल इथे ओपन झाली आणि त्या दिवसभरामध्ये कॅन्डल आपली म्हणजे तो शेअर 1745 रुपयापर्यंत गेलेला आहे. म्हणजे हा कॅन्डलचा आपला हाय झाला 1744 रुपये. इथं आपण हाय लिहून घेऊयात. कॅन्डल दिवसभरामध्ये इथपर्यंत गेलेली म्हणजे तिथे 1707 रुपयापर्यंत. इथं आपण लो मार्क करून घेऊ. आणि दिवसभरामध्ये कॅन्डल इथं ओपन झाली. हा कॅन्डलचा हाय आहे, कॅन्डलचा लो हा आहे आणि कॅन्डल क्लोज होताना या लेवलला क्लोज झाली. तर लेवल काय 1741 ला क्लोज झालेली आहे. आपण क्लोज लेवल. तर या कॅन्डलचा कलर हा हिरवा आहे. हिरवा का, तर ही बुलिश कॅन्डल आहे. इथं खाली ओपनिंग झालेली आहे आणि क्लोज वरती झालेला आहे. तर आता आपण दुसरं एक्झाम्पल बघू. यामध्ये आपण एक साइड इंडियाचा शेअर घेतलेला आहे. आपण आता बेरिश कॅन्डल घेतलेली आहे. बेरिश कॅन्डलचा कलर हा आपला लाल असणार आहे आणि बुलिश कॅन्डलचा कलर हा हिरवा असतो, आपल्याला तर माहितीच आहे. तर आता आपण बेरिश कॅन्डलचा विचार करूयात. बेरिश कॅन्डल ओपन होताना नेहमी वरती होत असते आणि ग्रीन कॅन्डल आपली कुठे ओपन होते, तर खाली होते. बेरिश कॅन्डल ही ओपन वरती होते. तर आपण इथे तुम्हाला समजण्यासाठी लिहून घेऊयात. कॅन्डलचा ओपन आहे. त्यानंतर बेरीज जरी कॅन्डल असेल तर ती त्या दिवसभरामध्ये हाय कुठपर्यंत गेली, तर हा कॅन्डलचा हाय असणार आहे. तर याला आपण इथं मार्क करून घेऊयात. हा कॅन्डलचा हाय आहे आणि त्या दिवसभरामध्ये कॅन्डल लो म्हणजे खाली कुठपर्यंत गेली, तर किती 454 पर्यंत कॅन्डल लो गेलेली आहे. आपण लो मार्क करून घेऊयात. हा कॅन्डलचा लो डब्ल्यू आणि कॅन्डल क्लोज होताना ही या लेवलला क्लोज झाली. तर लेवल काय 459. तिथं आपण क्लोज लिहूयात. तर बेरिश कॅन्डल आहे ही ओपन वरती झाली, क्लोज खाली झाली. हा असणार आहे आणि लो हा आपल्या इथं खाली आहे. तर मित्रांनो, बुलिश कॅन्डल ओपन होताना खाली होते आणि क्लोज हा वरती असतो आणि बेरिश कॅन्डलचं तर त्याच्या उलट आहे. म्हणजे काय, तर ती कॅन्डलचा ओपन वरती असतो आणि क्लोज खाली असतो. त्यामुळे या कॅन्डलचा कलर आपण लाल असणार आहे. या एक्झाम्पल मध्ये आपण 1 डेच्या कॅन्डलचा उपयोग केलेला आहे, कारण आपण 1 डेचा डाटाचा विचार करत होतो. आपण वेगवेगळ्या कॅन्डल सुद्धा युज करू शकतो. 1 मिनिट असेल, 15 मिनिट असेल किंवा 1 तास असेल, आपण कोणत्याही कॅन्डलचा वापर करू. पोझिशनल ट्रेडिंग साठी 1 डेच्या कॅन्डलचा विचार केला जातो. पण जर आपण हे इंट्राडे करत असेल तर आपण 5 मिनिट किंवा 15 मिनिटच्या
कॅन्डलचा विचार करतो. कॅन्डल मध्ये आपल्याला काय ओपन, हाय, लो आणि क्लोज हे 4 डेटा पॉइंट आपल्याला खूप महत्वाचे होते. यावरून आपल्याला मार्केटमध्ये ट्रेडरचा मूड कसा आहे हे लक्षात यायला मदत होते. या कॅन्डलचे वेगवेगळे पॅटर्न असतात, ते आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं तर फक्त कॅन्डल म्हणजे काय हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले, पण या कॅन्डलचे अनेक प्रकार आहेत हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.